पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ये हे बघ, माझ्या दारात मला परक्या मुलीच्या अंगावर हात उचलायचा नाही म्हणून गप बसतेय। आल्या पावली परत निघायचं, कळलं? आणि परत इथं पाऊल टाकायचं नाही। काकी मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं होतं, माझं ऐकून घ्या फक्त। अपर्णा तू जा। ठीक आहे सर, येते मी। काय काय होते? काय होतं? तुम्ही एका शब्दानं बोलून का? आजवर जे मिळवलं ते सगळ्याच्या सगळं धुळीला मिळालं आत्ता इथं। एवढ्या पोरीनं आम्हाला जाब विचारावा, आम्हाला बोला ती इथं आलीच कशी? सरकार तिला सर्टिफिकेट सापडली आणि म्हणून ती आली। पण मी म्हणतो हिम्मतच कशी झाली तिची इथे यायची? आमच्या धाकल्या सुनानं फुस लावून तिला इकडे पाठवून दिली। सरकार तिला काही माहित नाही आता विषय। तिला हत्या म्हणायचं नाही। जेव्हा ती पळून गेली ना, त्या दिवसापासून आजवर तिनं तोंड दाखवायची जागा ठेवली नाही आम्हाला। आज 20 वर्षानंतर सुद्धा आज सणासुदीचं विनया काय सांगू नकोस। अरे तुमचं काय जातंय? घाम गाळून कष्ट करून रक्त आटून हे घर उभं केलंय मी। या घराची वीट उभी करताना मी इथं उभं होतो। त्या घराचं सिमेंट माझ्या घामात कालवून लावलं इथं, तेव्हा हे सगळं उभं राहिलंय। सगळं तुमचं बरोबर आहे, म्हणूनच मी बोलले की नाही तिला। त्या दिवशीच मला तिला यागाव वाटली होती। आपण ती एवढं अगं तिचं सोड, एक वेळ बाहेरची आहे ती। पण मला सांग, तिच्या दाराची कडी कोणी काढली? कोणी काढली कडी? काय विचारतोय मी? रुक्मिणी मी पुन्हा विचारणार नाही, सांगून ठेवतो तुला। कुणी काढली कडी? कुणी काढली? अहो म्हणजे ते म्हणजे काय झालं, अर्जुन कुठे अर्जुन? दादा त्याला वाटलं सणाचं म्हणून तो बघितलं ना काय झालं ते आज सणाचं? मुळात कोणाला विचारून केलं त्याने? कुणाला विचारून केलं हे? दादा त्याचं चुकलं। विनया, तुझं पोरगं असं सुधारणार नाही। त्याला आता सरकारचा इंग दाखवायला पाहिजेत। अशी अक्कल नाही यायची। आता चूक झाली ना तर भरपाई द्यायची। त्या दिवशी पण ह्याच पोरीच्या बाजूने अख्खा गावासंग भांडलाय तो। फोन लाव अर्चना। हो शांत व्हा की जरा। हा तुझ्या बोल। अर्जा कुठे आहेस तू? मी चौकीला का रे? हाय असा घरला ये, लय मोठा कांड झाला इथं। घरी ठीक आहेत ना सगळे? काय झालंय का? लगेच निघ, सरकारांचा आदेश आहे। अरे हो सरकारचा आदेश आहे, पण काय झालंय काय सांग की। अर्जा निघ, सरकार पेटलेत। शहनशाह, तुझ्या आप्पीने आता एवढा मोठा घोळ घालून ठेवलाय ना की ते निस्तरता अख्खा आयुष्य निघून जाईल। चिंचुके, मी जरा घरी जाऊन येतो, अर्जंट काम आहे। हे रजिस्टर बघून घे। हा बघतो, पण साहेब काय घरी अडचण नाही ना? हा बघू, तुम्ही बघून घ्या। पोलीस दादा
अरे हो काय विषय काय आहे? ए चिलर फॅक्टरी काय कालव चाललाय रे तुमचा? ओ हवालदार मामा आपनी झलक सबसे अलग. अरे हो दिप्या, पण झालंय काय विषय काय आहे? अहो आज दसरा आहे की नाही, म्हणून म्हणलं सातारचा खिलाडी कुमारला दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन यावे. सर्वात आधी मी देणार लेडीज फर्स्ट. हा चला चला चला, द्या लवकर द्या. मी आधी देणार लेडीज फर्स्ट. हा द्या लवकर, चल छकुली. सोना घे सोन्यासारखं द्या. हा सोनं घ्या सोन्यासारखं राहा. ओके ओके ठीक आहे, सोनं घ्या सोन्यासारखं राहा. चल येऊ का? अहो आज चांगला दिवस आहे, एक कडक मध्ये सेल्फी काढूया की आपला. ए चिलर फॅक्टरी मला कधी सोनं देणार हा? यांना द्या यांना. चल छकुली छकुली छकुली, आपली दीदी कुठे आहे? तिथं तुझ्याच घरी आलाय ना, काय म्हणजे? तुला सोनं द्यायला. तू अजून भेटलं नाहीस तिला. मला ही सोनं घ्या आलंय कालकाल करू नका. हा हे वाढीव काम करते राव तू. काय झालं का? नाही बघतो मी. चल. ओ अहो थांबा की. अहो खिलाडी कुमार ते आमच्या दिदीचं पुस्तकांचं बघा की तेवढे. अरे हा दिप्या, चालू आहे काम ते, बघतो मी. जरा लवकर शोधा बरं का. अहो त्या राजाचा जीव पोपटात असतो का नाही, तसं आमच्या दिदीचा नोट्स मध्ये आहे. माहितीये मला, बघतो मी. ओ ऐका की. एवढा मोठा रस्ता पडलाय दिसत नाही का? राजकन्या, तुम्ही आज पाहिजे चालला तुम्ही? काय पाहिजे तुला? आता आम्हालाच विचारा काय पाहिजे ते. आवाज दसरा आहे म्हणलं शुभेच्छा द्यावं तुम्हाला. वहिनी ते अरे दिलाच पाहिजेत की, गावच्या कलेक्टर द्या. आता यांना नाही देणार तर कोणाला देणार आपण? हे बघा माझी वाट सोडा, मला जाऊ द्या. घाई झाली का जास्त तुम्हाला? नाही असलच म्हणा. आता तुला कोणाकोणाला सोनं द्यायचं असेल काय माहित आम्हाला? कुणाला काय द्याय सोनं, आपल्याला काय करायचंय? जाऊ द्या, हे घ्या सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. नाही 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 नाही, तुम्ही काय सोन्यासारखं राहता वय? हे बघ रॉकेट, माझी वाट सोड, नाहीतर नाहीतर मी माझ्या शहंशाला बोलवीन. असंच ना? काय गे? नाही नाही, नको नको नको, शेंशाल नका बोलू. अहो मला खूप भीती वाटते. त्यालाच दे सोनं नेऊन द्या. हे बघ मी परत सांगते, मी शहंशाला नाही ओळखत. अगं ए, किती खोटं बोलते तू, आता तरी खरं बोल. त्या दिवशी तिथं खोटं बोलली, आम्हीच आमचं पत्र काढून निघून गेलो, आणि आता इथं खोटं बोल. हे बघ आता खरंच सांगते, वाट सोडा माझी. जा बाई जा. एक गोष्ट लक्षात ठेव, त्या शेंशाला तर आम्ही शोधून काढतच असतो. त्या दिवशी जरी बॅनर फाटला असला ना, अख्ख्या गावाला कळाले तुझं आणि त्या शेंशाचं गॅटमॅट चालू आहे. आता वाचलीस तू, अजून किती दिवस वाचणार आहे? आणि हा, खऱ्या आशीर्वादाची ना त्या शेंशाला गरज आहे. काय रे, काय चाललंय तुमचं? झालं की नाही? अहो सर बघा ना. हो काय ग, आमच्या पृथ्वीला कोणी मारलं याची काय कल्पना आहे का तुला? हा, आम्हाला कशी सांगणार तू, नाही का? स्वतः अभ्यास करून कलेक्टर होण्या एवढी हुशार तर तू आहेसच, नाही का? ऐ जा ना, तक्रार करणार होती ना आमची. जा जा, सांग सांग. हे बघ मला जाऊ द्या. अरे जाऊ दे रे तिला. आणि तुम्हालाही कळत नाही का, असल्या लोकांना गाडी आडवी घालायला आपली गाडी लय महाग आहे. चला. आबा, अहो यांच्या राणी पुढे दुसरं काहीच मोठं नाही. हे बघ मी शांततेत चाललीये, तू उगाच मला. हा विचार आमच्या पृथ्वीला मारायच्या आधी करायचा होता. चला रे, सरकारकडे जायचंय आपल्याला. रे घेऊयात की, पैसे जमले की या दिवाळीला नक्की घेऊ. हा
धरायलाच नुसतं म्हणता तुम्ही, आणि जरा 4 पैसे आले ना की मला लागतात कुठंतरी. ह्या दिवाळीला नक्की घेऊ आपण फ्रीज. घ्याच. आता आडीनडीला मी ठेवते तसं अक्कांच्या फ्रीज मध्ये, पण सारखं किती लोकांच्या दारात जायचं? हा, बरं दिसत नाही ते. आणि आधीच काही कमी मदत घेतो का आपण त्यांच्याकडनं? कधी थंडगार आईस्क्रीम खाऊ वाटतंय, कधी थंड पाणी पिऊ वाटतंय, पण कुठलं काय. अगं होय सुषमा, होय म्हटलं की आता घेऊ आपण. हा, 4 पैसे जमा झाले ना की जाऊन लगेच पुस्तक आणणार लेकीला. मी आपली साधी घावले तुम्हाला म्हणून चाललंय तुमचं सगळं. आली का परत पुस्तकावर? मग काय चुकीचं बोलले मी बी ना असं हटून बसायला पाहिजे होतं. दागिनं घ्या, साड्या घ्या, ह्याव घ्या, त्याव घ्या, है का नाही? अगं सुषमा, तू साधी आहेस म्हणूनच आपली पोरगी तुझ्यावर गेली बघ. कोण? आप्पी आणि साधी? काय तुमच्या जिभेला हाडबेड आहे का हो? हा, आपला दिप्या का ना एकदम साधा भोळा आहे बघा. दिप्या जरा डोक्यानं कमीच आहे. तुमच्यावर गेलाय ना त्यो. अगं सुषमा, काय का असं ना, दोन्ही पोरं आपलीच आहेत की. वय हो. अहो दिप्याचं काय हो, तो धड पडून कसा बी उभा राहील. आज शेवटी पोराच्या जन्माला आलाय तो, त्याच्याकडे कोणी बोट दाखवणार नाही. भीती आप्पीची वाटते. अहो वहिनी, असं काय नाही बघा. अहो आपली आप्पी वाघाचं काळीज घेऊन जन्माला आली, आणि भीती वाटायचं काय आहे तेव्हा? हा, यशा भाऊजी वाघाचं काळीज घेऊन बाईच्या जन्माला आल्या, त्याचीच भीती वाटते बघा. अहो वहिनी नका काळजी करू. घ्या हे सोनं घ्या, घ्या सोनं घ्या, आणि सोन्यासारखं राहा. अहो सोन्यासारखी पोरं आहे आपली आप्पी, लकाकल्याशिवाय राहणार नाही. बापू ठीक आहे, सोनं घे, सोन्यासारखा राहा. पोरं कुठे दिसणार? सोनच वाटायला गेलेत. होय. आणि बस की, पण तू एकटाच कस काय आला? इजी अक्का ती देवळात गेली. छकुली आहे की तिच्यावर? बर बर बर, बस बस बसा, मी चहा टाकते भाऊजी. सुषमे, अगं ये सुषमे. अक्का अगं तू बी का राहिली? जा की चहा टाकवायचं. सुनंदा अक्का, अगदी वेळेवर आलात बघा तुम्ही. सुषमा चहा करायला चालली होती. लय दमले बघा बाप. अहो सकाळ धरणं माणसांची ही रीग लागली नुसती सोनं द्यायला. व आणि आता सोनं बी संपलंय सगळं घरातलं. आहेत का आपट्याचे 4 काड्या आहेत? अहो आहेत की, आणते मी. अगं ते नंतर आणते, तू इकडे या आधी. काय सांगायचं काय, दाखवायचंच राहिले. या बघ, नवा नेकलेस केलाय. खडा बघ कसा आहे. भारी आहे अक्का. ऐक ना, अगं असं काय तर करायचं असतं सणासुदीला, आणि तू तर करच, नाहीतर मग लेकीच्या लग्नात लय तारांबळ उडत्या बघ. मी आले, चहा टाकते. घेणार आहे, आम्ही पण घेणार आहे आता अक्का. काय हो बापू, आपे कुठं दिसेना? कुठे गेली म्हणायची? ते दोघं बी सोनं द्यायला गेलेत ना. नक्की का? नाहीतर त्या फ्लेक्स वर लिहिलेलं तसं काय? नाही नाही अक्का, अहो तसं काय नाही. अहो बापू, अहो वय हाय पोरीचं, तर तिची काय चूक म्हणा. पण चुकून पाय कुठं घसरला तर? ओ अक्का, काय बोलताय तुम्ही? हा, आपणच आपल्या पूर्वी संशय घ्यायचा बाई. अहो तिच्यासाठीच वाटतंय मला. मला बी लेकी सारखीच हाय किती. हा, लेकी सारखी. अहो कधी 4 कौतुकात शब्द बोललाय का तिच्याबद्दल? आपल्या कायम नेहमी हाय का आता? मी काय तिच्या वाईटावर बसल्या वय? अहो काळजी वाटते म्हणूनच बोलते ना. आणि आपण आपलं लक्ष ठेवून असावं असं म्हणते मी. बापू आता ती आली ना की एकदा इचराच तिला. लय सूट दिली आणि पुढं काय येडवाकडं घडलं तर? अहो अक्का, आपल्या पुरीवर आपणच नको का विश्वास ठेवायला? उगीच काय बोलायचंय? नाही, विश्वास ठेवला पाहिजे, खरं आहे तुमचं. पण त्या विश्वासाचा पुढे जाऊन तिने गैरफायदा घेऊ नये म्हणजे मिळवली. ओ अक्का, आपली आप्पी तसली पोरगी नाही. पण मी काय म्हणते बापू, एकदा आली आप्पी तर विचारायला काय जाते तुमचं? हो की, विचारू की आपण पण. घ्या अक्का. भाऊजी अगं 2च कप केलास होय? वाय, मला तर चहा पिल्याशिवाय काही बोलायला सुचत नाही बघ. अहो अक्का, मगाजनं किती बोलताय तुम्ही? मी बोलते वय? बोलते तर तुमची छकुली, आणि एकदा बोलायला लागली का थांबतच नाही. नाही
अहो छकुलीला आहे ना तुमच्यासारखंच बनवायचंय. गावात आहे ना तिनं कुणाला बोलूनच नाही दिलं पाहिजे. तुम्ही कौतुक करताय का चेष्टा करताय? आपे कुठे गेलतीस? कुठं म्हणजे? अगं सोनं द्यायला गेले होते. अगं अक्का तुला पण सोनं द्यायचं राहिलंच की. हे घे सोनं घेन सोन्यासारखी रा. नमस्कार करते. बरोबर. ऐशा मामा हे घे सोनं घेन सोन्यासारखं रा. मम्मी रात्रीचा स्वयंपाक राहिला असेल ना मी करायला घेते. कोणाला दिलंस ग सोनं आपे? कोणाला दिलं म्हणजे? अगं वाटेत जे जे भेटलं ना त्यांना दिलं. चल मम्मी मी पीठ मळायला घेते. थांब आपे, सोनं वाटायला गेलतीस ना, मग ही बॅग कशाला लागते तुला? काय नेलतस त्यात? अगं बॅग याच्यासाठी नेली होती. ते मम्मीनं पुस्तक रद्दीला घातलेत ना, मग मी त्या रद्दीच्या दुकानाच्या तिथेच होते. मग म्हणलं आज सापडले तर सापडले तर बॅगेत भरून आणता येतील ना, म्हणून मग बॅग सोबत ठेवली होती. असं व्हय, म्हणजे गावातच गेलतीस व्हय सोनं वाटायला? मग असं कर, कुणाला दिलं सोनं त्याची जरा नावं सांग बघू. आपण त्यांना फोन लाव आणि विचारू खरंच तू गावात सोनं वाटायला गेलतीस का ते. सांग. वाक्का ती सांगते ना सोनं द्यायला गेलती म्हणून. भाऊजी कोर नाही त्याला डोर कशाला पाहिजे? काय आपे सांग नाव. बघा काय म्हणलेलं मी. हाय का हिच्याकडे उत्तर? आप्पे जी काय आहे ना हे सगळं खरं खरं सांगून टाक. आपे अगं काय चाललंय हे? स्मिता कदमच्या घरी गेले होते. हा ही आता आणि कोण म्हणायची? स्मिता कदम? हा मैत्रीण आहे तिची. 2-3 वेळा डबा दिला होता तिनं, म्हणजे सुषमा नव्हती त्यावेळी पण डबा दिला होता. झालं का समाधान तुमचं? आपलं सारखं त्या पोरीला बोलला होत असता. हाय का आता? आता तीच आडे घेत होती म्हणून विचारलं मी परत. आप्पे तिला लाव बरं फोन, मला बोलायचं तिच्याशी. अगं मम्मी तिला फोन लावायचा म्हणजे? काय झालं आप्पे? हा अगं लाव की फोन. बया म्हणजे अजून मी खोटच बोलते बरं का ही पोरगी. माझ्या टायमाला असं खोटं बोलली असती ना 2 ठेवून दिल्या असत्या चांगल्या. हा का अगं मी खोटं नाही बोलते. अगं खरंच सांगते. आप्पे बघ ती पियूताई तुझी मैत्रीण आहे, ती काय ना काय झालं की घरी येत असते बघ आणि सतत तुझ्या सोबत असते. मग ही कोण कुठली स्मिता कदम ग? हा आम्ही कधी कोणतीला भेटलो नाही, कधी तिकडे आली नाही घरला आपल्या. काय हो तुम्ही कधी भेटलाय तिला? नाही. आता कळलं का यशा भाऊजी मी का म्हणत होती ते? तुम्ही म्हणता ना मी लई बोलते आप्पीला, पण हाय का उत्तर हिच्याकडं? नाही म्हणजे तुम्ही लई विश्वास ठेवता ना हिच्यावर. आप्पी अशी आप्पी तशी, आप्पी कधी खोटं बोलत नाही म्हणता, पण ही पोरगी खोटं बी बोलती आणि तुमच्या नजराआड त्या शेंशाला भेटायला पण जाती. अहो अख्खं गाव बोललं त्यावेळेला नाही तुम्ही विश्वास ठेवला, पण आता बघा स्वतःच्या डोळ्यांनी. हाय का? हाय तुमच्या पोरगीकडे उत्तर काय? आपे काय म्हणते ती? खरं आहे काही? तू खोटं बोलतेस का आमच्याशी? आप्पे कोण आहे शहनशाह? हा हे बघ जी काय असेल ती सगळं खरं खरं सांगून टाक पोरी.